हे हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय ना तो शुक्रवारचा आहे आणि शुक्रवारी आहे ना आम्ही गटारी केली होती, कारण की संडेला गटारी नव्हते करणार. कारण की दीपपूजनसुद्धा आहे, दीप अमावस्या आहे. तर त्या दिवशी आम्ही पूजा वगैरे करतो सगळी, आणि ह्यावेळेस दीप अमावस्या ही लहान मुलांवर आलेली, म्हणजे लहान मुलांना ओवाळणे वगैरे ह्यासाठी. तर त्यामुळे आम्ही त्या दिवशी केली नाही. आणि तसंही म्हणजे दुपारी सायंकाळचे 4:30पर्यंतच अमावस्या होती. त्यानंतर मग श्रावण सुरू होणार. त्या कारणाने आम्ही संडेला काही नॉनव्हेज वगैरे नाही बनवायचं असं डिसाईड केलेलं. तर म्हटलं आजच करूया. तर इथे ना मी फ्रायडेला मटण मिस्टर घेऊन आले होते, तर ते बनवायला घेतलं होतं. तर मी मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलंच की मी मटण कसं बनवते वगैरे. पण मी मटण अजून वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवते, त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. पण आता हे जे मी आहे ते सिंपल पद्धतीने करणार आहे, कारण की मला थोडीशी जेवढं किचनवरती जे तुम्हाला दिसतं आहे ना, मला त्याचीच फक्त क्लिनिंग करायची आहे. आणि असं आपण म्हणतो फ्रेंड्स की थोडं थोडं करता करता खूप जास्तीची क्लिनिंग होऊन जाते. माझंही असंच झालं. थोडं बोलता बोलता संपूर्णच क्लिनिंग झाली आणि मला पूर्ण 2 दिवस लागले. तर पुढची क्लिनिंग तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण की व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी काही पूर्ण नाही दाखवलं आहे या एकाच व्हिडिओमध्ये. तर इथे ना पहिल्या स्वयंपाकाचा वगैरे आमचा सकाळचा दिवस होता, म्हणजे मी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेणार आहे. तर आजचा बेत होता भात आणि मटण रस्सा आणि ज्वारीची भाकरी असा. तर त्याच्यामुळे आणि जास्तीचे काही मी पदार्थ ह्यावेळेस बनवले नाही. नाही तर दरवेळेस मी जास्तीचे पदार्थ बनवत असते. सुक्कं मटण, सुक्कं चिकन, रस्सा, फिश वगैरे फ्राय, हे सगळं मी अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवत असते. पण ह्यावेळेस काही असं बनवलं नाही आहे. तर जे आहे तेवढ्यामध्येच, कारण की कसं ना थोडंसं मला बरं नव्हतं, हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच. तरी पण मला क्लिनिंग करणं ही मला ह्यासाठी करायची होती, कारण की मलाच ती मनामध्ये रुजत नव्हतं की म्हणजे श्रावण सुरू होणार आहे आणि क्लिनिंग नाही करायची वगैरे. तर मग तरीसुद्धा मी करणार आहे, थोडी थोडी जेवढी जमेल तशी. तर आणि कसं आहे ना, थोडं डुग्गूसुद्धा, तर म्हणजे मी तुम्हाला सांगतेच की डुग्गू थोडं काम करायला देतो नाही देत. त्याच्यासोबत एक माणूस लागतो बसण्यासाठी वगैरे. पण तोसुद्धा खेळत होता. मी त्याला अशी छोटे कार्टूनचे सॉन्ग लावून दिले होते, त्यामुळे तो ते बघत बसायचा. तर तोवर मला काम करता यायचं. आणि इथे तुम्ही पाहतच असाल व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये तो मला तसाही सतवायला येतच होता, तर ते तुम्ही पाहतच असाल. तर इथे सुद्धा तुम्हाला पुढे दिसत असेल बघा, त्याने टेडी बेअर, मी ना सर्व घर आवरून ठेवते आणि तो मी जशी किचनमध्ये येते ना, हॉल आणि बेडरूम आवरून, तर तो हॉल पण पूर्ण अस्ताव्यस्ता करून ठेवतो. आणि तिकडचं अस्ताव्यस्ता करून झालं की बेडरूममध्ये पण जाऊन काही ना काही काढत राहतो. कपाटातून सगळे घडी मारलेले कपडे खाली फेकून देतो आणि काहीही करतो तो, म्हणजे त्याचं काही ना काहीतरी चालूच असतं. तर इथे बघा मी त्याच्यासोबत थोडं थोडं खेळत होते, तो रडत होता. तर दिसत असेल तुम्हाला इथे तो रडतो आहे. आणि त्याला ना माझ्या भांड्यांमधून काही ना काहीतरी त्याला पाहिजेच असतं खेळायला. तर तो काही ना काही वस्तू घेऊनच जात असतो खेळण्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता बघा, तो पुन्हा आलेला आहे आणि आता तो आहे ना मोठ्या काठीसोबत सुद्धा खेळत होता. तर इथे ना मी वाटण म्हणजे फोडणीला वगैरे देऊनसुद्धा माझं झालं होतं आणि तिखट कालवणसुद्धा बनवून झालं होतं. तर आता मी ना इथे भाकरी वगैरे बनवून घेत आहे, तर तुम्हाला दिसतच असेल. तर थोडा आहे ना, शुक्रवारचा दिवस आहे ना माझा थोडासा असा ह्याच्यामध्ये गेला, काय बोलतात ते, क्लिनिंगमध्ये गेला. आणि त्यानंतर आहे ना मला थोडंसं माहेरीसुद्धा जायचं होतं, कारण माझ्या माहेरीसुद्धा गटारी होती. तर माहेरीसुद्धा जायचं होतं. पण म्हटलं की तिकडचा व्हिडिओ मी नाही काढला, कारण की तेव्हा म्हणजे नाही जमलं, भरपूर जणं होते आणि गप्पा मारण्यामध्येच खूप वेळ निघून गेला, म्हणून मी व्हिडिओ नाही काढू शकले तिकडचा. तर मग तिथून मला म्हणजे रात्रीच रिटर्न यायचं होतं, त्या कारणामुळे.
तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघत असाल की मी इथे साईडला काय बघत आहे. तर सेम मी नेहमीच सांगते, मी काम करता करता थोडा मोबाईल वगैरे बघत असते, म्हणजे सिरियल वगैरे लावून किंवा मूव्ही वगैरे लावून. तर तेवढंच मला काम करताना ना एंटरटेनमेंट मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मज्जा येते. म्हणजे काम करता करता ऐकून म्हणजे सिरियल किंवा मूव्ही ऐकून काम करायला, तर माझी कामंसुद्धा फटाफट होतात. तर त्या कारणामुळे मी थोडंफार म्हणजे तिथे हे करते. म्हणजे तिकडेच थोडं म्हणजे त्या मोबाईल वगैरे बघूनच मी माझं थोडंसं एंटरटेनमेंट करून काम करत असते पूर्ण. तर इथे ना अशा प्रकारे मी भाकरी वगैरे बनवून घेत होते. तर इथे ना मी डुग्गूसाठी सुद्धा जेवण देत होते. त्याच्यासाठी मी फिक्का रस्सा आणि भात काढून मिस्टरांना सांगितलं भरवायला. तर इथे बघा माझा संपूर्ण स्वयंपाक वगैरे आवरून झाला आणि मी किचन वगैरे छान असं क्लीन करून घेतलं. आणि साईडची सुद्धा ते जी भांडे वगैरे आहेत ना, ते सुद्धा मी आता सर्व घासून काढणार आहे. पण म्हटलं पहिलं त्याआधी जेवढं मटणाचं जे काही उडालं आहे ना, ते आपण पूर्ण क्लीन करून घेऊया. तर मी ते अशा प्रकारे गॅस वगैरे सगळं छान असं क्लिनिंग करून घेत होते. मी जास्त म्हणजे असं पूर्ण असं घासून वगैरे नाही काढलं. ज्यामध्ये वस्तू होत्या ना, त्या फक्त मी अशा पुसून वगैरेच घेतल्या आहेत ओल्या कपड्याने. अदरवाईज मी असं काही नाही. नाहीतर मी पूर्ण वस्तू खाली करून म्हणजे जे काही ग्रोसरी असेल ना, तर मी ते सर्व असं खाली करून धुवून काढत असते, म्हणजे स्वच्छ करून. पण ह्यावेळेस इतकं काही घाण झालेलं नव्हतं. आणि मी आत्ताच म्हणजे मला तरी असं वाटतं की मी 1½ मंथ अगोदरच म्हणजे 1.5 महिन्यापूर्वीच मी डीप क्लिनिंग केलं होतं. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की माझे व्हिडिओ बघा. तर मी त्यामध्ये केलं होतं डीप क्लिनिंग. म्हणून म्हटलं आता मी काही केलं नाही. आणि असं तर मी वर्षभर आठवड्याला करत असते. सॅटर्डे संडे माझं हेच काम असतं क्लिनिंग वगैरे करण्याचं. त्यामुळे मी तेव्हाच क्लिनिंग वगैरे करत असते. तर अशा प्रकारे मी ना बघा पूर्ण गॅस असा छान पुसून वगैरे घेतला आहे. आता ना मला वरची टाईल्स पुसायची होती, तर मी ना ते स्प्रे मारून पुसणार आहे. कारण की आहे ना तो जो स्प्रे आहे ना, जो मी घरी बनवलेला आहे DIY स्प्रे, तो जसं थोडा वेळ मारून ठेवला ना आणि मग पुसायला घेतलं, तर त्यातला जो चिवटपणा जो असतो ना, तो संपूर्ण निघून जातो आणि क्षणातच सगळं काही म्हणजे असं क्लीन होऊन जातं. जास्त घासायची वगैरे गरज पडत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता. तर मी पूर्ण असं क्लीन वगैरे छान करून घेतलं आहे. आणि हे जे तुम्हाला गॅसच्या बाजूला जे रॅक दिसतं आहे ना, ते सुद्धा मी आत्ताच म्हणजे मला असं वाटतं की मी
आत्ताच काहीतरी 3-4 दिवसांपूर्वीच ते सगळं साफ करून घेतलं होतं. कारण की ते रॅक जे आहे ना ते थोडंसं म्हणजे असं खराब झालेलं मला असं वाटलं. ते आपण जी फोडणी वगैरे देतो ना, तर त्याने पटकन असे तेलकट चिवट डाग होऊन जातात. तर मी जसं मला असं वाटलं ना की चिवट आणि तेलकट होतं आहे, तर मी ते लगेच पुसून काढते. पण आता मी ते आत्ताच 2-3 दिवसापूर्वी पुसून काढल्यामुळे मी ते काही परत पुसलं नाही. तर बघा अशा प्रकारे माझं पूर्ण क्लिनिंग वगैरे झालं. किचन किचन क्लिनिंग मीन्स की मी गॅस ओटा वगैरे सगळं असं छान धुवून वगैरे घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं चकचकीत म्हणजे चमकतो आहे ते. आणि ज्या दिवशी असं स्वच्छ नसेल ना, तर मलाच कसं तरी होतं कावरं-बावरं. प्रत्येक स्त्रीची तशीच हे असते, की आपण घर कधी स्वच्छ करू आणि कसं स्वच्छ ठेवणं ह्याचे सगळ्यांचे प्रयत्न असतात. मी एकटीच अशी नाही आहे, बऱ्याच अशा स्त्रिया आहेत, जे स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्यामध्ये खूप म्हणजे हे करतात, काय बोलतात ते स्वतःची ताकद लावतात. तर माझंही तसंच असतं, की मला थोडंफार असं काही घाण दिसलं, तर मी पटापट ते आवरून घेत असते. मी जरासुद्धा असा म्हणजे त्यामध्ये कंटाळा किंवा टंगळमंगळ करत नाही. कारण की कसं असतं ना, कधी-कधी इशीसुद्धा स्कूलला जाते. मग तो माझा दुपारचा वेळ फ्री असतो. तर मी कधी डुग्गूसोबत थोडा वेळ असं का असेना, त्याला झोपेपर्यंत त्याच्यासोबत झोपली तर झोपते, नाही तर मग मी सहसा दुपारची झोपत नाही. मी हेच कामं करत असते, काही ना काहीतरी हे साफ कर, ते साफ कर आणि मग माझं ते तेवढ्या वेळामध्ये ते माझं सगळं आवरूनसुद्धा जातं. आणि दुपारी नाही झोपली ना, तर मग रात्रीसुद्धा असं लवकर झोप लागते, की सकाळी लवकर उठायलासुद्धा बरं वाटतं. तर अशा प्रकारे माझी ही क्लिनिंग होती. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान-छान अशा कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्सने मला छान असे मोटिवेशन मिळतात. मी अगोदरही तुम्हाला सांगितलं फ्रेंड्स. तर प्लीज लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. सबस्क्राईब करायला बेल आयकॉनला विसरू नका. बेल आयकॉन नक बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील. तर अशा प्रकारे बघा मी ना संपूर्ण जे भांडी आहेत ना, इथे तुम्हाला समोरसुद्धा दिसत असेल, जे काचेचं जे हे आहे ना, शेल्फ, मी तोसुद्धा पूर्ण क्लीन करून घेणार आहे. कारण की तोच फक्त मला तेवढा क्लीन करायचा राहिला होता. तर मी ते सुद्धा सगळं काचेचं जे आहे कपबशांचं स्टँड, मी ते सगळं क्लीन करून घेणार आहे. तर पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघून घ्या तुम्ही फ्रेंड्स. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.